जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बुधवार 21 ऑगस्ट भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुरुम शहर बंद करण्यात आला। पोलीस प्रशासनास या संदर्भात SC/ST व भीमसैनिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले। न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय दिला आहे। तसेच या दोन्ही समुदायाला क्रिमिलेअरची अट देखील न्यायालयाच्या निर्णयानुसार लावण्यात आली आहे। या निर्णयामुळे संपूर्ण देशातील अनुसूचित जाती जमातीचे विभाजन होऊन समाजात फूट पडत आहे, तर SC/ST आरक्षण संपविण्याचे षड्यंत्र केले जात असल्याची भावना SC/ST समुदायाच्या लोकांमध्ये तयार झाली असून लोकांमध्ये असंतोष पसरला आहे। या निर्णयामुळे दोन्ही समुदायाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। SC/ST समाजाचे आरक्षण व त्यांचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व लोकांच्या भावना लक्षात घेऊन आरक्षणाच्या बचावासाठी पुकारण्यात आलेला भारत बंदच्या अनुषंगाने मुरुम शहर बंद करण्यात आले। शहरातील भीमनगर येथून अण्णाभाऊ साठे चौक ते महात्मा बसवेश्वर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी उपस्थितांना किरण गायकवाड यांनी न्यायपालिकेने घेतलेल्या निर्णयाची संपूर्ण पार्श्वभूमी सांगितली। त्यानंतर मुरुम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दैफळे यांना समस्त भीमसैनिकांनी निवेदन देऊन योग्य तो पाठपुरावा करावा असे सांगण्यात आले। या निवेदनावर झुंबर बनसोडे, किरण गायकवाड, प्रणित गायकवाड, सूरज कांबळे, सिद्धांत सोनवणे, दिनेश भालेराव, प्रसन्न कांबळे, अमोल गायकवाड, बाबा कुरेशी, नामदेव रणसुरे, राजू धनशेट्टी, अशू गायकवाड, अमित देडे, शुभम सावंत, उमेश बनसोडे, अभिजित कांबळे, दत्ता खरटमल, बाबा खरटमल, भारत गायकवाड, ओंकार गोडबले आदींसह इतरांच्या सह्या आहेत। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।